चला चला. एक मिनिट इकडे जरा एकदा चेक करा नक्की उलटी कशामुळे झाली आहे ते. ऍसिडिटीमुळे की शिवम दादा. ओम भाऊ तुम्हाला कसं सुचतंय बोलायला? तुम्हाला जसं सुस्त करायला तसं. जा ना बाबा जा 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 चेक कर. ओम्या म्हणतोय तसंच काहीतरी असेल. नाही तसं काही नसणार आहे. चला. ओम्या थोडं बोलायचं रे. बोल ना. कसं आहे की बापरे. कसं आहे की असं म्हटल्यानंतर काके कसं असतं ना 2 तास तरी जातात. आपण फ्रेश होऊन बोलूया किंवा जेवल्यानंतर कन्फर्म बोलूया. आलोच. आपण मला ते कळलं नाही की उमा काकूला नावावरनं कसं संशय आला. ते काय फोनवर ईशाताई बोलत होती. अरे हो आपण आजीला घाईघाईत ऍडमिट केलं तेव्हा त्यांचं खरंच नाव टाकलं ना प्रमिला देसाई म्हणून फॉर्म मध्ये त्या. मग अरे मग काय आपण चौधरी आहोत ना आता. अरे हा पण त्यानं काय प्रॉब्लेम झाला का? मग काय आपण कोणीच नव्हतो तिथे. बहुतेक उमा काकूला संशय आला असणार आणि लगेच तिने चांद पे डान्स केला असणार. अगं आयो पण मग सगळं निस्तरलं ना. त्या ईशाच्या आईने रिसेप्शनिस्टला जाम झाडला म्हणे. काय तुम्ही असं कसं चूक करू शकता. देसाई कसं लिहू शकता चौधरी असताना. ईशानी आणि कामत आजोबांनी कसं तरी निस्तरलं ते. पण मी फॉर्म मध्ये खरं नाव लिहिलं ते बरंच झालं. बघ ना उद्या जर काही झालं असतं आणि आपल्याला त्यांच्या मुलांना बोलवावं लागलं असतं तर परत नावाचा गोंधळ झाला असता. पण म्हणजे त्या खऱ्या मुलांना सांगायला पाहिजे असं काही सिरियस आहे का प्रकरण आजीचं? अरे नाही तसं काही नाहीये. जर बोलवावं लागलं असतं तर. नक्की ना? मी कुठून बोलवणार आहे त्यांना. माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट नंबरच नाहीये त्यांचा. आजींकडे पण नसावा. पण कशाला बोलवायचं. काय गरज काय. एवढी त्यांना काळजी असते तर मग त्यांना असं आश्रमात सोडलं असतं का त्यांनी. असं नाहीये काके. मला हे पटतंय तुझं पण मला असं वाटतं की आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. मला माहिती आहे त्यांना काही वाटत नाहीये पण ऍटलिस्ट त्यांना आपण माहिती तरी करून देऊ ना काय सिच्युएशन आहे ती. नाही यायचं असतील तर येतील नाही तर राहू दे. अरे मायाच राहिली नाही कोणाच्या पोटात आजकाल. हे चला आता भूक लागली आहे. धना जेवायला वाढ ना. आपण सुरू करूया ना. माहितीये तुमच्या पोटात खूप माया आहे. त्याला कळ काढा ना. दत्ता भाऊ येतीलच आता. येतील का? आलो. अगं मारू पण लागेल त्याला. मारते म्हणजे हा घरातली इतकी मोठी गोष्ट इतक्या महत्वाच्या माणसाला सांगितली नाही यांनी. याची चूक आहे सगळी. ए बटू काय कळलं असतं काय केलं असतं का? म्हातारीचं ऑपरेशन केलं असतं तू. उगाच झाली पण असती माझी मदत झाली असती कदाचित पण ह्यानी सांगायला नको. अरे हे मात्र खरंय. हे मात्र खरंय. आता आलीयस ना तू मग जा उद्या आणि भेट आजीला. अर्थात तिकडूनच आलोय आम्ही दोघं. कशी आहे ना आजी. अरे म्हातारी एक नंबर टकाटक. तुम्हाला माहित नाही ती ईशाची आई ती काकवाली होती ना. म्हातारी लगे ऍक्टिंग सुरू. सध्या आपण वेड्याची भूमिका दिली ना तिला. वेड्याची नाही डिमेन्शिया झालंय. तेच तिची काय असेल ते. आणि म्हातारा सुद्धा एक नंबर. मी म्हातार बाबाला म्हटलं म्हातार बाबा घरी जावा आराम करा खावा पिवा. मी बसतो म्हातारीपाशी. मारा म्हणला तुझा घरी असला म्हातारा. मारायचं असेल. आपण एक काम करूया. ओम्याच्या लग्नाच्या आधी त्यांचंच उरकून टाकूया. बरं ऐका ना माझ्याकडे एक कमाल किस्सा आहे. एक नंतर जेवण झाल्यानंतर सांगितलं तर चालेल का? जेवण बिवण नंतर आधी किस्सा ऐक. आमचं शूट सुरू होऊन साधारण एक 5 दिवस झालेत. तर आमचा जो हिरो आहे ना फुल ऑन बॉडी बिल्डर आहे. तर एका सीन मध्ये त्या दिवशी काहीतरी त्याचं असं वाक्य होतं की तुम्हारी इज्जत पर हात डालने वाले की मैं टुकडे टुकडे कर दूंगा. आणि हे म्हणताना खिशातून त्याला बंदूक काढायची होती. तर ती बंदूक काढताना ती बंदूक खाली पडली आणि हा ती उचलायला म्हणून वाकला आणि त्याचा विग पडला. तो
टकला होता कम्प्लीट. मी फोटो पण काढला त्याचा, दाखवते. अरे, पण आपल्याकडे पाहिजे ना. हे छान छान होता किस्सा. चला जेवायला जाऊया. लागली भूक. धास फ्रेश. फ्रेश आणि झोपायला एकदम फ्रेश. कसा आहेस बाकी? काय रे, आज दत्ता भाऊ सोबतीला नाही येत वाटतं. आहेत ना, आहेत ना. मग जा की होऊन जाऊन दे कार्यक्रम. अरे कार्यक्रम करायला काय जिंदगी पडली आहे रे. पण आता आपण असे बऱ्याच दिवसांनी बोलतोय ना, पण किती छान वाटतंय ना. छान वाटतंय, पण आता मला खूप झोप येते. दिवसभर खूप वणवण झाली रे. काय पेन्शनर म्हाताऱ्यांसारखं बोलतोय. बोल बोल, तू बोल, मी ऐकतोय. चिडणार नाहीस ना? काके, झोपाळलेला माणूस कधी चिडत नाही, पटकन झोपी जातो. बोल तू पटकन. आई 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 ग आई आई. वहिनीचा फोन आला होता. ओम्या, गुड नाईट. ओम्या ओम्या ओम्या, तू चिडणार नाही असं म्हणाला होतास. काय ओम्या यार, ओम्या, तुला माहितीये ना माझं काय मत आहे तिच्याबद्दल. मला नाही बोलायचं त्या विषयात. तू आणखीन काय आता वेगळं सांगणार आहेस मला? आता काही ऐकूनच घेणार नसशील तर मी तरी काय करणार. थँक्स यार. काके, निदान तू तरी, तुला माहितीये ना सगळं, तू पाहिलंयस ना हे सगळं. घरात इतर कोणी हे बोललं असतं, मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला असता तर मी समजू शकलो असतो, पण तू. तुला काय वाटतं? आणि ओके, मी एक्सेप्ट केलं सगळं मनाविरुद्ध, तर सगळं छान होईल, व्यवस्थित होईल सगळं. हे सगळं त्याच्या पलीकडे गेलंय आता. मला राग नाही येत त्या बाईचा, मला त्रास होतो यार काकी. आणि मला नाही माझ्या मनाविरुद्ध वागायचे. तू वागशील का रे? तू माफ करशील तिला? नाही, तू केलंस तरी मी नाही करणार. आता मी काय घराच्या भिंतीवर लिहून ठेवू का हा विषय या घरात होणार नाही म्हणून? जाता आता लाईट बंद कर. काय रंजा, अरे काय पत्ता काय तुझा? किती वेळ वाट बघितली मी. शेवटी स्वतःला चेअर्स केलं कार्यक्रमाला सुरुवात. मी म्हणलं म्हातार नाही घरात, तोपर्यंत हॉलमध्ये एन्जॉय करून घ्या. अरे काय झालं, काय कापूर गिळला काय तू? भाऊ, ओमच्या आईचा फोन आला होता. काय म्हणलं मॅडम? नवरा परत दारू प्यायला सुरुवात केली असेल ना? मी म्हणलो तुला. भाऊ, मॅडमचा नव्हे, ओमच्या खऱ्या आईचा, माझ्या वहिनीचा फोन आला होता. अरे बापरे, काय म्हणली ती? ईशा तिला मुंबईला जाऊन भेटली म्हणे. का ते नक्की माहिती नाही, पण तिच्या बोलण्यावरून मला असं जाणवलं की ईशाला असं वाटतं की तिने येऊन ओमला भेटावं, कारण ओम एकटा आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? नक्की काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही भाऊ, पण एकूण वहिनीच्या बोलण्यावरून असं जाणवलं की ईशाला ओमची आणि तिची भेट घडवून आणायची आहे. पण ते काही शक्य होईल असं वाटत नाही. आता तिचं पण खरं आहे म्हणा, पण
म्हणजे बघा ना, लग्नाची तारीख आता जवळ येत चाललेली आहे आणि मग विधीला कोण बसणार, हे असले अनेक प्रश्न तिला पडत असणार आहेत. आणि आपण तरी हे नाटक आणखी किती दिवस लांबवणार आहे? हम्म. लग्नानंतर तरी सगळी खरी परिस्थिती त्यांना सांगावीच लागणार आहे ना. नाहीतर मग त्यांची फसवणूक केल्यासारखंच आहे. तू म्हणतो पॉइंट आहे, पण मग ओमला सांग ना आईशी बोलायला. अहो, कसं शक्य आहे भाऊ? हो, मला ओळखता ना तुम्ही. एकदा नाही म्हणून ठरवलं की नाही. आपली माँ से नफरत करताय वो. त्यात आमच्या भावाने वहिनीला वाईट वागणूक दिल्यामुळं ती पण हट्ट सोडायला तयार नाही. अरे पण ओमनी आईला वाईट वागवलंय का मला सांग तू. भाऊ, मध्ये वहिनी घरी येऊन गेली तेव्हा ओम नव्हता घरी. मग तिने बऱ्याचदा ओमला फोन करायचा प्रयत्न केला, पण ओम्याने एकदा पण फोन नाही उचलला. मग तिला हे असं वाटलं की हे सगळं आता सेट झालेलं आहे. आणि ईशा तिला भेटायला गेली तेव्हा तिला कदाचित असं वाटलं असेल की ईशा ओम्याची बायकोच आहे. आणि आपण पण सगळं खरं खरं तिला सांगायचा प्रयत्न नाही केला. हे सगळं त्रांगडच होऊन बसलंय भाऊ. काय त्रांगडं बिंगडं काय नाही रे. त्रांगडं कसं आले त्यात? मी सांगतो ओमला आईशी बोलायला. अरे आता विसरून गेलं पाहिजे, काही गोष्टी मागे ठेवायला लागणार होता. त्याला काय पर्याय का दुसरा? मग आता माझ्या भावाने मला घराबाहेर काढलं का नाही? आईन दिवाळीच्या टायमाला घराबाहेर काढलं. मी भावाला तोडलं का? सांग की, भावाला तोडलं का मी? कोणाचा फोन आहे? पाहिलं? अरे भावाचाच फोन आहे. उचला ना मग. हा? नाही, बोला ना, बोला त्याच्याशी. नाही, तुम्ही सांगता ना हे सगळं, मग तुम्ही बोला तुमच्या भावाशी. काय भावाशी बोला. सोपं असतं ना बोलणं, सोपं. बोलणं सोपं असतं, करणं फार अवघड असतं. घ्या चेस. वाजू दे बोंबलाच, वाजू दे. धर धर घे चेस. हाय, हाय. कसं आहे माझं बाळ? काय यार ईशा, आज तू दिवसभर मला भेटली सुद्धा नाहीस. आय एम मिसिंग यू लाईक एनिथिंग. मी पण. अरे ऐक ना, आज बरं झालं बरं का मी हॉस्पिटलमध्ये गेले. ते आई आणि उमा काकूला कंट्रोल करणं इम्पॉसिबल होतं. नाहीतर अरे देवा, काय गोंधळात गोंधळ म्हणून सांगू. कामत आजोबा एकटेच होते तिकडे. हो, आणि आपल्या आई आल्यानंतर, आणि त्या तर इतक्या गोंधळल्या होत्या, काही बोलत होत्या. त्या असं म्हणाल्या, ओमचा ओम आला होता, सॉरी ओमचा फोन आला होता. कोणाला सुधरत नव्हतं, आपण काय बोलतोय, आपण काय करतोय, सगळी धमाल. आणि आपले आजोबा आहेत ना ओम, आय टेल यू, इतका डेंजर आणि रिस्की माणूस आहे. अचानक बेरिंगच सोडून देता. मधनच आई आणि काकू समोर ना त्यांनी बेरिंग सोडलं आणि आजींवर खरोखरच चिडचिड करायला लागले. अचानक म्हणले, तुमचं सगळं नाटक हे चाललंय ते बंद करा, मला चिडचिड. अरे देवा, बघायला नको. एक क्षण मला असं वाटलं की झालं, आता नाटक संपलं. हॅलो, काय झालंय? काय नाही, तू अशीच हसत राहा, बोलत राहा, मी ऐकतोय. काय झालंय? किती प्रेम करतेस ग तू माझ्यावर. कधी कधी मला वाटतं मी तुझ्या योग्यतेचा आहे की नाही, सगळ्याच दृष्टीने. असं नको ना बोलत जाऊ सो, प्लीज. हे बघ, ह्या सगळ्यात आपण दोघांनी घट्ट राहायला नकोय का? हा, आणि एक लक्षात ठेव, काहीही झालं, किती भांडणं झाली, किती वाद झाले ना, तरी दिवसाच्या शेवटी एक मिठी मारणं कंपल्सरी आपल्याला. काय झालंय बा, का असे प्रश्न पडतात तुला वेळासाठी? हा, ह्या अचानक योग्यता बिग्यता कुठून काढलायस तू? हा म्हणजे माझं तुझ्यावर जितकं प्रेम आहे ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त तुझं माझ्यावर आहे असं वाटतं मला. हो का? आणि असं वाटण्याचं काय कारण आहे? बघ ना, तू माझ्या आईला भेटलीस,
पण तिचं नाव घेतलं तरी माझं रक्त उसळायला लागतं. तू इतके प्रयत्न करतेस, पण मला माझंच मी पण सोडता येत नाहीये. मग माझं खरं प्रेम आहे की नाही? ती ऑनेस्ट असावा एखाद्याने. आय लव्ह यू. मला तुला आत्ता मिठी मारायची, मला ताबडतोब भेट प्लीज. कारण मी तुला आता भेटले नाही ना तर मला झोपच लागणार नाही. हा, पण कसं? कसं काय रडेपण आहे हा? इथे गर्लफ्रेंड आपणहून म्हणते मला मिठी मारायची आणि आमचं ध्यान विचारते कसं? ग्रीन रूफला चल मला घेऊन. हा चालेल, मी येतो लगेच घरी आणि तुला पिकअप करतो. नाही, एक काम करतो मी, डायरेक्ट ग्रीन रूफला जातो. तू नाही 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 नको नको, डायरेक्ट नाही जात. एक काम करूया ना आपण, याला ग्रीन रूफच्या दुसरीकडे जाऊया का कुठेतरी? नाही, ऐक ना, मला असं वाटतं की आपण सगळीकडे फिरूया फक्त बाईकवरनं. चालेल? पूर्ण फिरूया आज. एक काम करतो मी, तुझ्या घरी अश्विनी आहे का घरी? नाही म्हणजे अगं तसं नाही, म्हणजे असू दे, पण मग घरी पण आपण थांबू शकतो ना. होय, एक मिनिट प्लॅनिंग मध्येच अख्खी रात्र घालवायची का? ताबडतोब ये, मी वाट बघतीये. ओके, आलोच, बाय. चालू दे आलो. मामू बंटन के किधर जा रहा रे? ते आलो, जरा जाऊन येतो. कुठं झाला? ते आठवण आली. नाही आठवण वेळ इतक्या रात्री कुठं करायला जायचं? चल खोलीत जाऊन बस, चल. काय भाऊ, का? आपल्याला म्हणजे आपल्याला भेटायला येत ना असं नटून सटून कधी येतो? नाही तो प्रश्नच नाही. अरे तसं नाही, पण मला जाऊ दे ना. नाही रात्रीचं कुठं बाहेर जायचं? चला खोलीत बस जाऊन, चल. अहो पण असं काय करताय? असं का मला? अरे मला उलटून बोलतो, माझ्या घरामध्ये मला उलटून बोलतो. अरे मी काय संस्कार केले नाही तुझ्यावर? मला काय सांग. नाही सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं? ती वाट बघते ना. वाट बघते ती? हा. काय फोन लाव तिला, नाही, फोन लाव तिला आणि तिला सांग म्हणून झोपेची वाट बघ, माझी वाट बघू नको असं हा म्हणला म्हणून सांग. माझं झालंय पूर्ण, फोनवर माझं झालंय पूर्ण, मी जातो ना. शर्मा आहे. अरे ऐसे टाइम पे फोटो निकालने का तुमको ना शराब पीने बाद कुछ होश रहता नहीं. नको फोटो. इथं टिपला ना. तुमचं चालू द्या, मी आलो. मी येतो तुझ्या बरोबर. चला आपलं कसं आपलं माझे करू जरा पण एवढं सांगतो. जरा नसतं, जरा एवढं असतं, एवढं जरा एवढं नसतं काय जरा. काय मॅडम, काय चाललीये फॅशन परेड? कुठे निघालात? ते असं काही खास नाही. मग ओम येतोय घरी. वाव, म्हणजे तुम्ही आता बाहेर भटकायला जाणार, मस्त चांदण्या रात्री असं हातात हात घालून फिरत बसणार, हो ना? पण तो आत्ता येतोय? नाही, तुला तो खवाट वॉचमन माहितीये ना, तो नाही येऊ देणार त्याला वरती, नक्की नाही येऊ देणार. असं का करेल तो? ओळखीच्या माणसांना एकदम कन्फर्म सोडतो तो. आणि आता ओमची त्याची एकदम मस्त ओळख झाली, कन्फर्म सोडणार तो. सोडेल का तो? अर्थात सोडेल. म्हणजे एक काय म्हणजे तुम्ही मला एकटीला इथे टाकून निघून जाणार? असं काही आमचं नक्की ठरलं नाही अजून. म्हणजे प्लॅन बिन नाही झालाय. ओम आत्ताशी फक्त घरी येतोय. पण येतोय ना. सोनू पण ना कधीच असं सरप्राईज देत नाही. एक मिनिट, काही सरप्राईज वगैरे नाहीच आहे ना यात. मुळात मला माहितीये ओम घरी येणार आहे ते, आणि मीच बोलावलंय त्याला फोन करून. ऐक, मी काय म्हणते, एवढं कंटाळण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. तू पण चल ना आमच्या बरोबर. हा, मी नाही, एकटी नाही येणार. ती नाही तर मग दुखती आहे. ऐक, तुझ्या सोनूला फोन करून इथं बोलावून घे. आपण 4 जण मिळून धमाल करू. मस्त प्लॅन आहे, लगेच करते फोन. हाय सोनू. सोनू, कसा आहेस तू? ओ, सर्दी झाली का तुला? काय भंगारेस यार तू. शी,
अरे पण मग अशा वेळी औषध घ्यायचं असतं शनू. हे ऐक ना शनू, तू ये ना आता इकडे. आपण किती दिवसात भेटलो नाही यार. म्हणजे निवांत भेटलो नाही. ये ना. ऐक ना, ईशा आणि ओम बाहेर चाललेत, आपण पण जाऊ ना त्यांच्या बरोबर. प्लीज प्लीज ये हा, नाही तर मी बोलणार नाही तुझ्याशी. काय खाऊ 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 हा. अरे पण मग तू थोडस त्याच्यावरती काहीतरी ए जाऊ दे, मग घरीच बस तू. शी, किती रोगट आहे हा. नाही येते. अच्छा सॉरी, पण मी जाऊ ना? जा नाही तर काही करा. खाऊ खाऊ